जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसी आक्रमक, कोल्हापूर ते जालना निघणार भव्य संघर्ष यात्रा। आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात। कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। देशात जातनिहाय जनगणना व्हावी या प्रमुख मागणीसाठी आता ओबीसी समाज थेट रस्त्यावर उतरणार आहे। चालू अधिवेशनात सरकारवर दबाव वाढण्यासाठी ओबीसी जनमोर्चाने एका भव्य संघर्ष यात्रेची घोषणा केली आहे। आरक्षणाची जन्मभूमी असलेल्या लोकराजा राजर्षी शाहू छत्रपतींच्या कोल्हापूर नगरीतून 1 ऑगस्ट रोजी या संघर्ष यात्रेला प्रारंभ होणार आहे। तर जालना जिल्ह्यातील माजलगाव येथील ऐतिहासिक मंडल स्तंभ येथे 7 ऑगस्ट रोजी या यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती ओबीसी जनमोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी दिली आहे। ओबीसी जनमोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे। या यात्रेत मोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, आगरी समाजाचे नेते दशरथ पाटील यांच्यासह राज्यातील दिग्गज ओबीसी नेते आणि लाखो बांधव सहभागी होणार आहेत। कोल्हापुरातील चौंडेश्वरी मंदिर सभागृहात या संघर्ष यात्रेच्या पूर्वतयारीसाठी ओबीसी जनमोर्चाची एक महत्त्वाची बैठक पार पडली। देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष मोहन हजारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूरमध्ये शाहू समाधी स्थळावर हजारो ओबीसी महिला आणि बांधवांना एकत्र आणण्याचे नियोजन करण्यात आले। या बैठकीला जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार, सचिन सुतार, अनिल खडके यांच्यासह जिल्ह्यातील अनेक ओबीसी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या यात्रेचे जंगी स्वागत केले जाणार असून ही यात्रा ओबीसीच्या हक्कासाठी निर्णायक ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।